अक्कलकोट तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून प्रशासन सज्ज झालंय। अक्कलकोट तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून प्रशासन सज्ज झाला आहे। या निवडणूक प्रक्रियेची सविस्तर माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विनायक मगर यांनी दिली। निवडणुकीसाठी नामनिर्देशन अर्ज भरण्याची प्रक्रिया 16 जानेवारी ते 21 जानेवारी या कालावधीत पार पडत आहे। 22 जानेवारी रोजी अर्जांची छाननी केली जाईल। विशेष म्हणजे 25 आणि 26 जानेवारी रोजी शासकीय सुट्टी असल्यानं या काळात अर्ज माघारीची प्रक्रिया बंद राहणार आहे। त्यानंतर 27 जानेवारी रोजी उमेदवारांना चिन्ह वाटप करून अंतिम उमेदवारी निश्चित केली जाईल। 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून 7 फेब्रुवारी रोजी निकाल जाहीर होणार आहे। आचारसंहितेचं काटेकोर पालन करण्यासाठी स्थिर सर्वेक्षण पथक 18, फिरतं सर्वेक्षण पथक 12, व्हिडिओ सर्वेक्षण पथक 4, विशेष व्हिडिओ पथक 2 अशी पथकं तैनात करण्यात आली आहेत। मतदानानंतर 7 फेब्रुवारी रोजी होणारी मतमोजणी SRP कॅम्प इथं पार पडणार असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं। निवडणूक निर्णय अधिकारी सुमित शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली असून मतदारांनी मोठ्या संख्येनं मतदानाचा हक्क बजावावा असं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलं। नमस्कार, मी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार अक्कलकोट। जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगानं तहसील कार्यालय अक्कलकोट या ठिकाणी आम्ही उमेदवारांसाठी अर्ज उपलब्ध करून दिलेले आहेत। त्याचबरोबर हे अर्ज भरताना आणि उमेदवारीच्या संदर्भातील सर्व शंकांचं निरसन होण्यासाठी कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर उमेदवारांच्या साठीच्या सूचना आम्ही लावलेल्या आहेत। या सूचना आपण सर्वांनी काळजीपूर्वक वाचावा व त्या सूचना वाचल्यानंतर आपला फॉर्म भरावा। फॉर्म आणि त्याच्यासोबत कोणकोणती कागदपत्र जोडायची आहेत याबाबतचे सर्व मार्गदर्शन या सूचनांमध्ये केलेलं आहे। फॉर्म इथं विक्रीसाठी उपलब्ध आहेत। कार्यालयीन वेळेत 11 ते 3 या वेळेत ते विक्रीसाठी उपलब्ध आहेत। फक्त 21 तारखेला म्हणजे शेवटच्या दिवशी 11 ते 2 या वेळेतच फॉर्म मिळतील, त्यानंतर फॉर्म मिळणार नाहीत। अनामत रक्कम जी आहे ती सर्वसाधारण प्रवर्गासाठी जिल्हा परिषदेसाठी 1000 आणि पंचायत समितीसाठी 500 रुपये असे आहे। अनुसूचित जाती, जमाती आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग यांना त्याच्या 50% रक्कम आहे फक्त जिल्हा परिषद आणि पंचायत समिती याच्यासाठी। अक्कलकोट तालुक्यामध्ये 6 गट आहेत आणि 12 गण आहेत। निवडणुकीसाठी आम्ही आता भरारी पथकं, स्थिर सर्वेक्षण पथक, वेगवेगळे नोडल अधिकारी, क्षेत्रीय अधिकारी यांची नेमणूक केलेली आहे। मतदान पथकाचे आदेशसुद्धा आता निर्गमित झालेले आहेत। निवडणुकीचे आपले निवडणूक निर्णय अधिकारी आपले प्रांत सर सुमित शिंदे सर हे आहेत। सोमवारपासून ते आपल्याला नामनिर्देशन स्वीकारण्यासाठी उपलब्ध असतील।